दिल्ली विधानसभेचं आजपासून अधिवेशन सुरू होणार। आज नवनिर्वाचित 70 आमदार शपथ घेणार। त्यासोबतच विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही आज होणार। विजेंद्र गुप्ता हे विधानसभा अध्यक्ष होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज गणेश नाईकांचा जनता दरबार। सकाळी 11 वाजता ठाण्याच्या महाजनवाडी सभागृहात जनता दरबाराचं आयोजन। बॅनरच्या माध्यमातून भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आज पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक। रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार। मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर वाद। संजय राऊतांनी संयोजक संजय नहार यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। संजय राऊतांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना पत्र। राजकीय परिसंवादात राजकीय आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार का? तसंच गोऱ्हे भेटी देऊन संमेलनात सहभागी झाल्या का? राऊतांचा सवाल। महामंडळ अध्यक्षांना भेटी दिल्या हे खोटं। संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संमेलनाध्यक्षा उषा तांबे यांचं उत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असे घडलो आम्ही। या कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो। गोऱ्हेंचं मुलाखतीत वक्तव्य। नीलम गोऱ्हेंनी दिलेल्या मर्सिडीज दाखवाव्यात उद्धव ठाकरेंचं आव्हान। तर गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर आपण बोलत नाही, ठाकरेंची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंना ठाकरेंनी 4 पदं दिली तर त्यांनी आता 8 मर्सिडीज दाखवाव्यात। संजय राऊतांचं गोऱ्हेंना आव्हान। मुंबईतही नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। नीलम गोऱ्हेंवर विश्वास कोण ठेवणार? ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची टीका। तर उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी आरोप केले जात आहेत। पेडणेकरांचा हल्लाबोल। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन। रिमोटची गाडी चालवत महिला शिवसैनिकांकडून नीलम गोऱ्हेंचा टायरवाल्या काकू असा उल्लेख। आंदोलन करणारे शिवसैनिक ताब्यात। हलक्यात मशालीला घ्यायचं नाही की आणखी कोणाला? हलक्यात घेऊ नकाच्या शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा खोचक सवाल। हलक्यात घेऊ नका असं अजित पवार म्हणाले, पण ते 2.5 वर्षांपूर्वीचं विधान आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मिश्किल उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यात सहभागी होणार। संत महंतांच्या उपस्थितीमध्ये विधिवत स्नान करणार। सकाळी 11 वाजता प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यात एकत्र। एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र। यावेळी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे सहभागी असल्याचं दिसत नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं। आठवलेंची प्रतिक्रिया। धनुष्यबाण आणि घड्याळाला फडणवीसांकडे बघून मतं मिळाली। परांड्यातील कार्यक्रमात सुरेश धस यांचा दावा। आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का? आमदार सुरेश धस यांचा राष्ट्रवादीला टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन। वाशीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जाण्यास मदत केली। भाजप आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप। धाराशिवच्या एका कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, सुरेश धस यांची भूमिका। आपलं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेल। रामराजेंचा अप्रत्यक्ष इशारा नक्की कुणाला? राजकीय वर्तुळात चर्चा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तातडीनं विधानसभेतून निष्कासित करण्याची पत्राद्वारे मागणी। माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर नार्वेकरांवर दबाव असल्याचा राऊतांचा आरोप। माणिकराव कोकाटेंसंदर्भात कोर्टाची अधिकृत प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य निर्णय घेतला जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती।
अहिल्यानगरचे काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. महाड मतदारसंघाच्या मुरमुशी गावात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा पहिला जनता दरबार. यावेळी विविध पक्षातील नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार. राज्यपाल CP राधाकृष्णन आज नाशिक दौऱ्यावर. मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित राहणार. साहित्य संमेलनाच्या भाषणावेळी संमेलनाध्यक्ष तारा भवाळकरांनी मराठी शाळेचा मुद्दा मांडला. मराठी शाळांना अधुनाराची गरज. इंग्रजी शाळांप्रमाणे मराठी शाळांमध्ये सुद्धा सुविधा देण्यात याव्यात, भवाळकर यांची मागणी. दिल्लीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात हे निवेदन दिलं गेलंय. सीमाप्रश्नी तातडीनं लक्ष घालू, अजित पवारांची प्रतिक्रिया. मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन करू. कोल्हापूरमध्ये राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दुबईच्या मैदानामध्ये टीम इंडियाचा 6 विकेट्सनं विजय. भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं उपांत्य फेरीचं तिकीट पक्क. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं वनडे सामन्यामध्ये ओलांडला 14,000 धावांचा टप्पा. आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं 51वं शतकही साजरं केलं. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहण्यासाठी मुंबईतील परळमध्ये विशेष स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. मॅच संपण्यापूर्वीच फटाके आणि ढोलताशांच्या गजरात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष. भारताच्या विजयानं नागपूरच्या लक्ष्मीभुवन चौकात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष. सलग 1 तास विजयाचा उत्सव. तरुणाईचा उत्साह शिगेला. पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला, पण उत्साह काही ओसरला नाही. पुण्यामध्ये FC रोडवर विजयी सेलिब्रेशनचा जल्लोष. भारताच्या विजयानंतर पुणेकरांचा उत्साह उंचावला. FC रोडवर क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताच्या विजयाचा भव्य जल्लोष. हजारो चाहत्यांची गर्दी. भारत माता की जयच्या घोषणा. भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष, पण नाशिकमध्ये पोलिसांचा बंदोबस्त. शहरामध्ये संचारबंदी लागू असल्यानं पोलिसांचा कडक बंदोबस्त. कॉलेज रोडवर क्रिकेटप्रेमींना सेलिब्रेशन्स करण्यास मज्जा. लातूर किंवा नांदेड विभागीय महसूल आयुक्तालय करणार. तसंच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी 1 कोटी अनुदान दरवर्षी देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता AIचा वापर. निकालपत्रासाठी AIची मदत घेऊ. नांदेडमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा समारोप कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. पुण्यामध्ये आज बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद. या परिषदेमध्ये राज्यातील सगळ्या बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात 50,000ची वाढ. ग्रामीण भागात घरकुलासाठी आता 2,10,000पर्यंत निधी मिळणार. अतिरिक्त अनुदानाचा खर्च सरकार उचलणार. जयकुमार गोरेंची माहिती. अकोल्याच्या खडकी भागातील महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत असणाऱ्या वसतिगृहाला आमदार अमोल मिटकरींची अचानक भेट. यावेळी वसतिगृहाचा अनागोंदी कारभार समोर आला. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मढी कनिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी. ग्रामसभेचा ठराव मंजूर. व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप. परभणीमध्ये ग्रीन कॉरिडॉरद्वारे 25 वर्षीय युवकाचा अवयवदान. जिंतूर तालुक्यातील दीपक दराडे याचे 5 अवयवदान. अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन. पालघरमधील वाड्याच्या पालीमध्ये बनावट नोटांची अदलाबदल. सापळा रचत 3घांना वाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपींकडून 13 लाखांपेक्षा अधिक बनावट रुपयांच्या नोटा जप्त. सांगलीमध्ये कृष्णा नदीवरील घाटावर महिलेची हत्या तर मिरजेमध्ये युवकाची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. दोन्ही प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरातील गॅरेजला भीषण आग. या आगीमध्ये संपूर्ण गॅरेज जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. मुंबईमध्ये वडाळा परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांना कारनं चिरडलं. अपघातामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी. नवी मुंबईच्या खारघरमध्ये डोक्यात हेल्मेट मारून हत्या केल्याप्रकरणी वांद्रेतून दुसऱ्या आरोपीला अटक. किरकोळ वादातून गेल्या महिन्यामध्ये ही हत्या करण्यात आली होती.
नवी मुंबईमध्ये मद्यधुंद कार चालकाची झाडाला धडक, नेरूळच्या पाम बीच रोडवरची घटना. अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी. ट्रक आणि हायवाची आमने-सामने धडक, अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी. नांदेड अर्धापूर तामसा रस्त्यावरची ही घटना. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात गारांसह मुसळधार पाऊस, काजू उत्पादक धास्तावले. ठाण्यामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचं भव्य स्वच्छता अभियान. सिद्धेश्वर तलाव परिसरात 500हून अधिक निरंकारी अनुयायांचा सहभाग. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग. पुरंदरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीच्या यात्रेची सांगता. रंगाच्या शिंपडणानं भक्तगण रंगून गेले. अमरावतीमधील माधान येथे राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी आणि ताराबेन मशरूवल्लांच्या स्मृती महोत्सव साजरा. पद्मश्री डॉक्टर शंकरबाबा पापडकर उपस्थित होते. यावेळी ग्रामरक्षक साप्ताहिक अंकाचं प्रकाशन. पुण्यामध्ये MIT कोथरूडमधील विवेकानंद सभागृहात होमिओपॅथिक फिजिशियन परिषदेचं आयोजन. होमिओपॅथिक आयोगाचे अध्यक्ष अनिल खुराना, पद्मश्री VK गुप्ता, डॉक्टर निशिकांत थापे, डॉक्टर राव यांच्यासह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते. बेळगावच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचं दुर्गपूजन उत्साहात संपन्न. एकाच दिवशी 9 राज्यातील 131हून अधिक गड किल्ल्यांवरती दुर्गपूजेचं आयोजन. प्रयागराजमधील कुंभमेळ्याचा आजचा 43वा दिवस. कुंभमेळा संपण्यास फक्त 3 दिवस शिल्लक. गर्दी वाढण्याची शक्यता. मौनी अमावास्येला प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी संदर्भातील याचिकेवर आज अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी. मध्य प्रदेशच्या छत्तरपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी बागेश्वरधाम बालाजी मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी मोदींच्या हस्ते बागेश्वरधाम कर्करोग वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी. 21 दशलक्ष डॉलर्सच्या निधीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं, अन्यथा मोदींविरुद्ध फौजदारी खटला दाखल करणार. सुब्रमण्यम स्वामींचा थेट इशारा. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्या समुद्रकिनाऱ्यावरती लाखो कासवांचं दर्शन. ओडिशाच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी 3 लाख ऑलिव्ह रिडले कासवांचा 9000 किलोमीटरचा प्रवास. या कासवांनी 5.5 लाखाहून अधिक अंडी घातल्याची माहिती. गेल्या आठवड्यामध्ये काय काम केलं ते सांगा, अन्यथा नोकरी गमवा. अमेरिकेच्या नोकरदारांना एलन मस्कच्या खात्याकडून ईमेलचा 5 मुद्द्यांमध्ये सोमवारपर्यंत उत्तर देण्याच्या सूचना. ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बाल साहित्यामध्ये त्यांचं योगदान मोठं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.